येशू ख्रिस्ताला देऊया आणि आपण त्याच्या वचनाकडे वळणार आहोत. आनंद वाटतो की इतके दिवस देवाचं कार्य जसं फेलोशिपच्या द्वारे अद्भुत रीतीने सुरू आहे. अनेक आत्म्यांपर्यंत देवाचं वचन गेलेलं आहे, जात आहे आणि यापुढे जाईल. त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव त्या प्रभू येशूला आणि याच्या मागे ज्यांचे श्रम आहेत, आनंद आणि स्वप्नी आणि तुमच्या आमच्या ज्या प्रार्थना परमेश्वर ज्याला सहाय्य करीत आहे त्याबद्दल त्याचे आभार मानूया. विशेष आभार सुंदर वर्शिप लिडिंग दळवी यांनी केलेलं आहे, त्याबद्दलही त्यांचंही कुटुंब त्यांची सेवा परमेश्वर आशीर्वादित करा. यस, गॉड ब्लेस यू. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळणार आहोत. त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. कोणीतरी अस्वस्थ आहे, कोणाला तरी प्रार्थनेची गरज आहे, डिस्टर्ब आहे आणि म्हणून वचन समजावं, त्या वचनाने कार्य व्हावं आणि कोणतेही अडखळ असू नये म्हणून आपण यावेळेस विनंती करू आणि मग त्याच्या वचनाकडे जाऊ. स्वर्गातील बाबा, तुझे आभार मानतो की पुन्हा एकदा तू आम्हाला एक संधी दिलीस तुझ्या नावात एकत्रित येण्याची आणि तुझ्या वचनावर मनन करण्याची, तुझी भक्ती करण्याची. आम्ही जरी शरीराने दूर असलो तरी आत्म्याने तुझ्या जवळ आहोत आणि तू आमच्या जवळ आहेस. यावेळेस आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या आत्म्याने घे. प्रत्येक दुरात्म्याचा अडखळा नासोरी येशूच्या नावात दूर. समजणारे अंतःकरण, ऐकणारे कान तू आम्हास दे. तू आमच्याशी बोल आणि होऊ दे तुझं कर्म. ख्रिस्त प्रभू तारणारा याच्याद्वारे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. काही दिवसापासून आपण एक नवीन मालिका सुरू केली जिचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना, वॉकिंग थ्रू द लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस. आणि या मालिकेतला आजचा चौथा भाग आहे आणि आजचा विषय आहे शहाणपण किंवा विजडम. आणि ह्या मालिकेत मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या आयुष्यातल्या, आपल्या जीवनातल्या प्रत्येक अडीअडचणीसाठी, प्रत्येक गरजासाठी देवाने त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे. कोणती समस्या, कोणतीही अडचण असं नाही की जी त्याला माहीत नाही आणि ज्याच्यावर त्याच्याकडे काही उपाय किंवा इलाज नाही. आणि म्हणून त्याच्या वचनातून आपण चालत असताना त्याच्या वचनात, त्याचे वचन आपला वतन भाग आहेत. जे वतन देवाने आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे त्याचे वचन वतन आहे. आणि जुन्या करारामध्ये यहोशुआ नावाच्या एक व्यक्तीच्या द्वारे, संदेश त्याच्याद्वारे देवाने त्याचे लोक इस्रायलींना वतनाच्या भूमीत नेलं. परंतु नव्या करारामध्ये तो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वचनाच्या भूमीत नेत असतो. परंतु आपल्याला असं दिसून येतं की जे वतन, जी भूमी देवाने इस्रायल लोकांना दिली होती ती काबीज करायला, ती मिळवून घ्यायला यहोशुआला काही वर्षाचा अवधी, काही वर्षाचा काळ लागला. आणि यहोशुआच्या पुस्तकाच्या मध्यावर आपण आलेलो असताना आपण असं वाचतो की परमेश्वर यहोशुआला म्हणाला की अजून बराचसा प्रदेश काबीज करायचा बाकी आहे. आणि हे आपल्या बाबतीत देखील सत्य आहे की बरेचशा वचनाचा अनुभव तुम्हाला मला घ्यायचा बाकी आहे. बराचसा प्रदेश अजूनही आपण काबीज करायचा बाकी आहे. आणि जे काही आपल्याला मिळालं, जे काही आपल्याला अनुभवलं इतक्या वर्षात देवाकडे आल्यापासून, हा आपल्या वचनाचा केवळ एक अंश किंवा एक भाग आहे. ते संपूर्ण वतन भाग नाही आहे. आणि या आठवड्यामध्ये आपण ही सिरीज कंटिन्यू करत असताना देवाने आपल्यासाठी काय काय तरतूद केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, जो आपला स्वर्गीय यहोशुआ त्याच्या वचनाच्या भूमीत नेण्यासाठी, ते आपण आता पाहूया. आणि विशेष करून आपण अशी काही वचनं पाहू
की जे दैनंदिन व्यवहाराशी संबंधित आहेत, दैनंदिन जीवनाची किंवा निर्णय घेण्यात किंवा शहाणपणाच्या संबंधित आहे. आणि जे काही बुद्धी किंवा ज्ञान, जे काही पवित्र शास्त्रात सांगितलंय शहाणपण, ते नेहमी व्यावहारिक आहे. कारण आपला देव हा व्यावहारिक देव आहे. आणि म्हणून खरी आध्यात्मिकता म्हणजे व्यावहारिक जीवन, दैनंदिन जीवनात आपला विश्वास लागू करणे. आणि ह्याच बाबतीत जे लोक, ज्यांना देवाचा पवित्र आत्मा चालवतो, ते व्यावहारिक लोक असतात. ते जरी स्वर्गीय विचाराचे असले तरी पृथ्वीवर ह्या जगात कसं जगायचं, कसं वागायचं हे त्यांना माहीत असतं. आणि म्हणून पहिलं जे वचन आपण पाहणार आहोत ते आहे याकोबाच्या पत्राचा पहिला अध्याय आणि वचन 5 ते 8. जेम्स 1:5-8. आणि या ठिकाणी याकोब असं लिहितो, म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाकडे मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो म्हणजे देव दोष न लावता सर्वांना उदारपणे देतो, पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्याने लोटलेल्या व उचमळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे. अशा मनुष्याने असा विचार करू नये की प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल. कारण तो द्विबुद्धीचा असो किंवा द्विमनाचा असो, सर्व मार्गात अस्थिर असतो. याकोबाचे पत्र 1 आणि वचन 5 ते 8. आता या ठिकाणी एक क्लिअर वचन आहे की दैनंदिन व्यावहारिक जीवनासाठी आपण काय निर्णय घ्यायचे, काय करायचं, याच्यासाठी देवाने आपल्यासाठी त्याचं ज्ञान किंवा त्याचं शहाणपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तो आपल्याला दोष न लावता देतो. आपल्याला दोष लावत नाही की आपल्याला हे समजत नाही का, एवढंसं समजत नाही का, असं तो म्हणत नाही. तर जेव्हा आपण मागतो, तो म्हणतो जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने मागावे, आणि जेव्हा तो मागतो त्याला ते मिळते. म्हणजे जर तुम्ही आणि मी देवाला ज्ञान किंवा शहाणपण मागितलं तर तो नक्की देईल याची गॅरंटी आपल्याला आहे. परंतु बऱ्याचशा वेळेस असं होत नाही, आणि याचं मेन कारण असं की आपल्याला देवाच्या ज्ञानाची किंवा बुद्धीची गरज आहे याची आपल्याला जाणीव होत नाही. आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. आपल्याला वाटतं की आपण हे हँडल करू शकतो, ही समस्या आपण हँडल करू शकतो, आणि म्हणून आपण आपल्या बुद्धीवर, ज्ञानावर अवलंबून राहतो आणि हाताने प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि मग प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण प्रार्थना करायला. परंतु हे जर आपण आधी केलं असतं, देवाला जर विचारलं असतं की काय करावं, कसं करावं, तर त्याने नक्कीच आपल्याला मार्गदर्शन केलं असतं. काही वेळेस आपल्याला ही ज्ञान किंवा ही बुद्धी किंवा हे शहाणपण का नसतं, तर आपण देवाला मागत नाही म्हणून. आणि तिसरं कारण हे की आपण मागतो पण विश्वासाने मागत नाही की खरंच तो आपल्याला देईल. आपण प्रार्थना करायची म्हणून करतो, केली पाहिजे म्हणून करतो, पण खरंच तसं होईल किंवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल ते आपल्याला खरं वाटतच नाही. परंतु देवाचं वचन स्पष्ट आहे की ज्याने विश्वास ठेवला त्याने विश्वासाने मागावे, आणि देव त्याला कोणताही दोष न लावता ते देईल. आता ह्याच अनुषंगाने आणखी एक वचन जे आहे ते म्हणजे इब्री लोकास पत्राचा 11वा अध्याय आणि 6वं वचन. इब्री 11 आणि 6 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे, त्याला म्हणजे देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, ऐका, कसा विश्वास ठेवला पाहिजे, असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. दोन गोष्टी. कसा विश्व देव आहे, आणि जे त्याच्याकडे मनापासून धाव घेतात, धावा करतात, त्यांना त्याचं प्रतिफळ देणारा आहे, तो निराश करणारा नाही.
हा विश्वास अगोदर ठेवून नंतर प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळेस आपण देवापुढे येतो प्रार्थनेत, त्यावेळेस आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आपल्याला प्रतिफळ देईल, तो आपल्याला दोष लावणार नाही, तो आपल्यावर रागवणार नाही. आणि हे शहाणपण किंवा बुद्धीच्या बाबतीत सत्य आहे. म्हणून याकोब म्हणतो की त्याने मनात संशय धरू नये, कारण जो संशय धरतो तो खवळलेला समुद्रासारखा, उसळलेल्या लाटांसारखा आहे. त्याला देवापासून काही मिळेल अशी त्याने अपेक्षा करू नये. तो सर्व बाबतीत चंचल किंवा अस्थिर असा असतो. आणि आज आपण पाहतो की अनेक देवाचे विश्वासार्ह लोक चंचल किंवा अस्थिर असे आहेत. प्रार्थना तर सर्वच करतात, परंतु त्यांच्यातही स्थैर्य नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं की द्विबुद्धीचा मनुष्य सर्व कामात किंवा सर्व बाबतीत अस्थिर असतो, चंचल असतो. पण म्हणून जे काही देवाचं ज्ञान किंवा देवाचं शहाणपण, बुद्धी आपल्याला पाहिजे, हे आपण त्याची जाणीव झाली पाहिजे की त्याची आपल्याला गरज आहे. आणि देव आपल्याला दोष न लावता ते तो देईल, विश्वासाने मागितलं पाहिजे. आणि मागितल्यानंतर त्याचा प्रतिफळ आपल्याला मिळेल हा विश्वास धरला पाहिजे अगोदर, आणि मग प्रार्थना केली पाहिजे. म्हणजेच हे दैवी शहाणपण किंवा गॉडली विजडम हा आपल्या वतनाचा एक भाग आहे, एक वाटा आहे. कुठं लिहिलंय? करिंथीकरास पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि 30 वचन. पहिले करिंथ 1 आणि वचन 30. या ठिकाणी पौल करिंथीकरांना लिहिताना काय म्हणतो जरा ऐका. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व व पवित्रीकरण व खंडणी करून प्राप्त केलेली मुक्ती असा आहे. म्हणजे ख्रिस्त आपल्यासाठी किंवा आपल्याला देवाचं ज्ञान असं आहे. पहिले करिंथ 1 आणि वचन 30. म्हणजे जे ज्ञान, जे शहाणपण, जी बुद्धी आपल्याला पाहिजे ती सर्व ख्रिस्ताच्या ठायी आहे, प्रभू येशू मध्ये आहे. आणि तो फक्त ज्ञानच नव्हे किंवा बुद्धीच नव्हे, तर धार्मिकता किंवा नीतिमत्व आणि पवित्रता आणि मुक्ती सुद्धा आहे. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि मग पुन्हा एकदा कलसेकरांना लिहिताना तो काय लिहितो जरा ऐका. ज्यावेळेस तो कलसे येथील मंडळीसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस पौल असं म्हणतो, ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. आणि आता ऐका, बुद्धीची पूर्ण खात्री विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. ख्रिस्ताविषयीचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे आणि बुद्धीची पूर्ण खात्री विपुलतेने म्हणजे देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी, शहाणपण आपल्याला मिळावं, ही देवाची इच्छा आहे आणि ही पावलाची प्रार्थना आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजतं की ख्रिस्त येशूमध्ये सर्व ज्ञानाचे व बुद्धीचे गुज हे समावलेले आहेत. आता याची दुसरी बाजू की मूर्खपणा म्हणजे ज्ञान किंवा बुद्धी नसणे असं नाही. देवाच्या दृष्टीने मूर्खपण म्हणजे आपलं अंतःकरण देवाशी नीट नसणं, आपण देवाशी जोडलेलं नसणं. आणि याचा परिणाम असा होतो की मूर्खपणाची वागणूक, बुद्धिहीनता. मार्कुस शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायात प्रभू येशूने काही गोष्टी सांगितल्या की ज्या तारण न झालेल्या, परिवर्तन न झालेल्या अंतःकरणातून बाहेर पडत असतात. म्हणजे जे अंतःकरण मूर्ख असं असतं, ज्याच्या ठायी देवाचं ज्ञान नसतं. कारण ख्रिस्ताला जर स्वीकारलं तर ख्रिस्ताबरोबर त्याचं ज्ञान देखील आहे, पण जर स्वीकारलं नाही तर देवाचं ज्ञान किंवा बुद्धी नसल्यामुळे मूर्खपणा आहे. आणि मार्क 7:21 आणि 22 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने यादी केली की अशा अंतःकरणातून या गोष्टी बाहेर पडतात. आणि असं लिहिलेलं आहे, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. बघा, बाहेरून आत नाही, आतून बाहेर. माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात,
जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार आणि मूर्खपणा. बघा, या लिस्टमध्ये शेवटचा शब्द आहे मूर्खपणा. मार्क 7:21 आणि 22. म्हणजे जे अंतःकरण देवाशी जोडलेलं नाही, ज्या अंतःकरणाची पापांची क्षमा झाली नाही, त्याच्यामध्ये त्या अंतःकरणात ह्या वाईट गोष्टी तर असतात, पण मूर्खपणा सुद्धा असतो. आणि म्हणूनच आपल्याला देवाच्या ज्ञानाची, बुद्धीची गरज असते. कारण आपण जसं विचार करतो तसं देव परमेश्वर विचार करत नाही. आणि जसं जसं देवाचं ज्ञान, बुद्धी आपल्याला मिळते, तसे आपल्याला देवाचे विचार जोडायला लागतात. आणि मग आपल्याला देवाचं वचन समजायला लागतं, देवाचे मार्ग आपण ओळखतो. पण जोपर्यंत मूर्खपणा आहे, तोपर्यंत देवाची बुद्धी किंवा शहाणपण नसतं. आता यहोवांकर शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये जी ज्ञान आणि बुद्धी आपल्याला मिळते, ती आपल्याला कशी आणि कोणाद्वारे प्राप्त होते, जेव्हा आपण प्रार्थना करून मागतो तेव्हा, हे प्रभू येशूने स्वतः सांगितले. योहान 16:13-15. आणि शिष्यांशी बोलताना त्याने असं म्हटलं, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. आणि तो पवित्र आत्म्याविषयी बोलत. पवित्र आत्म्याचं दुसरं नाव आहे सत्याचा आत्मा. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. आता ख्रिस्ताच्या ठाई देवाचं ज्ञान आणि बुद्धी ही परिपूर्णता वसते. परंतु ख्रिस्ताच्या ठाई असलेलं किंवा ख्रिस्ताचं ज्ञान आणि बुद्धी आपल्याला कसं मिळू शकतं, याचं उत्तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे की देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे किंवा सत्याच्या आत्म्याच्या द्वारे. म्हणजे पवित्र आत्मा देवाचे जे आशीर्वाद किंवा जे धन दौलत संपत्ती आहे, संपदा, ती आपल्यापर्यंत आणतो किंवा आपल्याला मिळवून देतो. देवाचा पवित्र आत्मा देवाचा आणि ख्रिस्ताचे जे आहे ते आपल्याला दाखवतो, कळवतो आणि आपल्याला प्राप्त करून देतो. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये ज्ञान आणि बुद्धी देखील आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी, शहाणपण जर आपल्याला पाहिजे, तर आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेत किंवा संगतीत राहणं आवश्यक आहे. पवित्र आत्म्याची सहभागिता आपण म्हणतो, शेवटच्या आशीर्वादात आशीर्वाद दिला जातो. परंतु हा नुसता आशीर्वाद नाही, हे नुसतं म्हणायचं नसतं किंवा ऐकायचं नसतं. हे दैनंदिन जीवनात आपली क्लोज रिलेशनशिप, आपला जवळीक, जवळचा संबंध आपण डेव्हलप करायचा असतो दैनंदिन जीवनात. ती सेन्सिटिव्हिटी, ती संवेदनशीलता, ही जाणीव ठेवायची असते की देवाचा आत्मा माझ्यामध्ये, माझ्या बरोबर आहे. आपल्याला आपला मूड कसाही असला, आपल्याला काही वाटत असलं तर हे सत्य आहे. आपण जर देवाचे असतो तर देवाने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे आणि तो कायमचा, तो आपल्याला कधी सोडत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला शास्त्रातून कळतं, प्रभू येशूने सांगितलं की पवित्र आत्मा जे काही त्याचं आहे, पित्याचं आहे, ते आपल्याला, ते तुम्हाला म्हणजे शिष्यांना मिळवून देईल. तर देवाचा पवित्र आत्माच एक माध्यम आहे, मध्यस्थ आहे की देवाच्या गोष्टी आपल्याला प्रगट करतो, कळवतो आणि मिळवून देत असतो. म्हणून आपण पवित्र आत्म्याविषयी संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. प्रार्थना करताना, गाणे म्हणताना, उपदेश किंवा टीचिंग ऐकताना ती सेन्सिटिव्हिटी पाहिजे, संवेदनशीलता. बरेच वेळेस आपण अडचणीत येतो, कारण देवाच्या आत्म्याने आपल्याला सिग्नल दिलेली असते. आपल्या मनाला असं वाटलेलं असतं की कुठंतरी काहीतरी चुकतंय, पण आपण दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो आणि मग प्रॉब्लेम निर्माण होतो. नाही. म्हणजे पवित्र आत्म्याने आपल्याला इंडिकेटर लावलेला असतो, सिग्नल दिलेले असतो. आपल्याला
मनात असा विचार येतो की काहीतरी याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी घडणार आहे, पण आपण त्या विचाराकडे टाळतो, दुर्लक्ष करतो. पण हेच जर आपण संवेदनशील असलो, त्याच्यावर जर प्रार्थनापूर्वक विचार केला, तर पुढची स्टेप देवाचा आत्मा आपल्याला दाखवतो. एक पाऊल दाखवल्यानंतर जर ऐकलं तर पुढचे दैव दाखवतो. पण जर आपण पहिलंच पाऊल उचललं नाही, त्याचं मार्गदर्शन ओळखलं नाही, तर बाकीचं मार्गदर्शन कशाला पाहिजे? तसं काय मिळू शकत नाही. आणि म्हणूनच रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 14व्या वचनात पाऊल काय लिहितो बघ. जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, तितके देवाचे पुत्र आहे. रोमकरास पत्र 8 आणि वचन 14. पुत्र हा शब्द अंडरलाईन करा. मुलं नाही, पुत्र म्हणजे प्रौढ, वाढलेले, मोठे झालेले. म्हणजे देवामध्ये वाढलेले, मोठे झालेले जे बाळ नाहीत, यांचं चिन्ह किंवा खून काय आहे, लक्षण काय आहे, की ते आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात. प्रत्येक बाबतीत ते पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतात. ते संवेदनशील असतात की देवाचा आत्मा काय सुचवित आहे, डोळ्यासमोर काय दाखवित आहे, याविषयी ते संवेदन. आणि अशा रीतीने देवाचं शहाणपण किंवा देवाचं ज्ञान किंवा बुद्धी आपल्याला उपलब्ध होते. आता ही बुद्धी किंवा ज्ञान कसं प्राप्त करावं याविषयी आणि कशा रीतीने देवाने प्रयोजन केलेलं आहे, हे नीतिसूत्राच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि नीतिसूत्राचा पहिला अध्याय आणि वचन 2 ते 6 मध्ये काय लिहिले आपण जरा वाचूया. आणि तुम्हाला माहित असेल की नीतिसूत्र हे दैनंदिन व्यवहारिक जीवन, दैनंदिन ख्रिस्ती जीवन कसं जगावं याविषयीच्या गोष्टी प्रत्येक बाबतीत सांगितलेलं आहे. नीतिसूत्र 1, 2 ते 6. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीती शिक्षण, न्याय व सात्विकपण हे प्राप्त करून घेण्यात यावे. भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे. बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. बोध वचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढ वचने समजावीत, यासाठी ही आहेत किंवा यासाठी लिहिली आहे. नीतिसूत्र 1, 2 ते 6. म्हणजे नीतिसूत्राचे पुस्तक जर आपण वाचलं तर देवाचं दैवी ज्ञान, दैवी शहाणपण आपल्याला उपलब्ध आहे. आणि ते उपलब्ध असल्यानंतर ज्या वेळेस एखादी समस्या निर्माण होईल, वैवाहिक समस्या किंवा आर्थिक समस्या किंवा कोणती, तर त्याच्यासाठी कोणतं नीतिसूत्र, कोणतं वचन हे पवित्र आत्मा आपल्याला सुचवेल आणि मार्गदर्शन करेल. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 31 अध्याय आहेत. म्हणजे दररोज महिनाभरासाठी एक अध्याय. आणि दररोज जर आपण एक अध्याय वाचला आणि वर्षातून एकदा किंवा अनेकदा जर नीतिसूत्रे वाचलं, तर आपल्याला देवाचं ज्ञान आणि बुद्धी, देवाचे विचार ते प्राप्त होतील. आणि किरकोळ गोष्टी ज्या आपल्याकडून चुका होतात, चुकीचे निर्णय होतात, अडचणी निर्माण होतात, कधी वाटतं की आपण काय करावं, सुचत नाही, हे आपल्याला सुचेल. कारण देवाचा आत्मा, देवाचं वचन त्या लक्षात आणून देईल. आणि या रीतीने आपण देवाचं ज्ञान प्राप्त करून देवाच्या ज्ञानात आणि शहाणपणात वाढत जाऊ. आज आपली वेळ संपलेली, आपण इथेच थांबू. आणि ही सिरीज सुरू राहील. आणि पुढच्या आठवड्यामध्ये कशा रीतीने देवाचे वचन आपल्यासाठी उपलब्ध आहेत हे आपण कंटिन्यू करू. आणि पुढच्या आठवड्याचा विषय असेल मार्गदर्शन किंवा गायडन्स, की देवाचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळू शकतं, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.